So last time we have started about sorry. Okay, reactions due to breaking of OH bond. So first of all, the reaction was the acidity of aldehydes and ketones. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन अशी बघितली होती when alcohol undergo protonation, that is वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट झाला तर अल्कोक्साइड आयन मिळतो आणि फिनॉल जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर फिनॉक्साइड आयन मिळतो. आणि लास्ट स्टेप मध्ये आपण फिनॉक्साइड आयनची रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ केली होती. ओके, नेक्स्ट रिएक्शन इज इस्टरिफिकेशन. आता इस्टरिफिकेशन जनरली कशासाठी केलं जातं? प्रिपरेशन ऑफ इस्टर. प्रिपेअर कसा होतो इस्टर? अल्कोहोल प्लस ऍसिड, इट विल इझिली फॉर्म इस्टर. ओके, ह्या प्रोसेसला कन्सिडर केलं जातं इस्टरिफिकेशन प्रोसेस. इन केस ऑफ द फॉर्मेशन ऑफ इस्टर, इस्टर म्हणजे प्लेजंट स्मेल कंटेनिंग कंपाऊंड आहे. लॅबमध्ये जर इस्टर प्रिपेअर करायचं असेल आयडेंटिफाय कसं करायचं की याच्यामध्ये खूप प्लेजंट स्मेल येतो, अरोमॅटिक कंपाऊंड जसे असतात त्याचा स्मेल येतो. आणि तो जनरेट कसा होतो? ऍडिशन ऑफ अल्कोहोल अँड ऍसिड पासून. अल्कोहोल आणि ऍसिड कंबाईन केल्यानंतर आपल्याला इस्टर मिळतो. ओके, आता इथे काय केलंय, हा जो तुमच्या ह्या ज्या रिएक्शन आहे त्याच्यामध्ये जनरल रिएक्शन आपण कन्सिडर करतो. वेअर आर अँड आर डॅश बी द मे बी सिमिलर और मे बी डिफरंट अल्किल और अरिल ग्रुप्स. जर आपण आर कन्सिडर केलं तर अल्किल ग्रुप म्हणतो आणि ए आर स्टँड फॉर अरोमॅटिक रिंग. सो इथे मी लिहून ठेवतो आर इज नथिंग बट युअर अल्किल अँड ए आर स्टँड फॉर अरिल. ओके, हे खूप महत्वाचं आहे. आता स्टार्ट करूया. अरिल म्हणजे अरोमॅटिक रिंग. ओके, सो इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ इस्टर फ्रॉम अल्कोहोल, when alcohol reacts with acid, आता ऍसिड मॉलिक्यूल ऍक्च्युअली लिहितो आपण आर डॅश COOH. फक्त मी हे असं का केलं कारण मला एवढं दाखवायचंय लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल होणार आहे. ओके, आणि जो लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल होणार आहे तो असा होणार आहे HOH कंबाईन झाल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. सो या केसमध्ये तुम्ही असं करू शकता, alcohol reacts with carboxylic acid in presence of strong heat as well as acid as a catalyst. It will form ester as a major product. Okay. Similarly for AROH, AR stands for aromatic ring आणि त्याला OH जर असेल तर आपण कन्सिडर करतो फिनॉल. So when phenol reacts with carboxylic acid in presence of acid as a catalyst, it will form AROC double bond OR dash. Again same part, हा H आणि इकडचा OH रिमूव्ह होईल, दॅट इज वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल इस्टर. आता ह्या दोन प्रोसेस आहेत, ऍसिड आणि अल्कोहोलचे कॉम्बिनेशन केल्यानंतर इस्टर मिळते. पण अजून एक प्रोसेस आहे की ज्याला आपण कन्सिडर करतो असाइल क्लोराइड. ओके, असाइल क्लोराइडची रिएक्शन जर आपण अल्कोहोल बरोबर केली तरी सुद्धा आपल्याला इस्टर मिळतो. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये असं लिहू शकता कॉमा असाइल क्लोराइड. जर नोट्स असतील तर मार्जिन मध्ये लिहत चला कारण ते इम्पॉर्टंट आहे म्हणून. ओके, सो वेन अल्कोहोल रिएक्ट विथ असाइल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ एनी स्ट्रॉंग बेस लाईक पिरिडीन, अल्टरनेटिव्ह बेस असेल प्रायमरी सेकंडरी और टर्शरी अमाइन, कुठलाही नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जो असेल तो बेस म्हणून कन्सिडर करायचा. जर तो तुम्ही ऍड केलात तर तुम्हाला प्रोडक्ट मिळतो इस्टर. आता ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे. ह्याच्यातला H आणि Cl मॉलिक्यूल कंबाईन होईल, एकमेकांबरोबर रिॲक्ट होईल, HCl मॉलिक्यूल बाय प्रोडक्ट म्हणून जनरेट होईल. प्रोडक्ट मिळेल तुम्हाला ROC डबल बॉन्ड OR डॅश, दॅट इज इस्टर. Similarly for phenol, when phenol reacts with acyl chloride in presence of strong base, again hydrochloric acid will be the byproduct and it will be eliminated from the reaction mixture and the remaining product is a ester, that is AROC double bond OR dash. आता या सगळ्या प्रोसेस मध्ये AR कोण आहे? अरोमॅटिक रिंग, दॅट इज अरिल ग्रुप आणि R स्टँड फॉर अल्किल ग्रुप. सो या प्रोसेसने तुम्ही काय करू शकता? इस्टर जनरेट करू शकता. आता हा सगळ्याचा सगळा पार्ट एक साईडला ठेवा. एकदाच फक्त क्वेश्चन पेपर मध्ये असा एक क्वेश्चन येऊन गेलाय, त्याचं स्ट्रक्चर थोडं डिफरंट होतं. डिफिकल्ट असं मी म्हणणार नाही, डिफरंट होतं. ते स्ट्रक्चर असं होतं COOH NOH. आता बघा ह्या कंपाऊंड मध्ये तुम्ही जर विचार करायला गेलात, हा COH वरती मी हात जर ठेवला तर हा कंपाऊंड होतो फिनॉल, आणि जर मी OH वरती हात ठेवला तर त्याला कन्सिडर करतो आपण कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे अल्कोहोल आणि ऍसिड एकाच कंपाऊंड मध्ये. या प्रोसेसमध्ये जर समजा तुम्ही एक सॉल्व्हंट यूज केला, दॅट इज ऍसिटिक अनहायड्राइड RC डबल बॉन्ड OOC डबल बॉन्ड OR डॅश, या फॉर्मॅटमध्ये ऍसिटिक अनहायड्राइड. आणि जर तुम्ही याची स्ट्रॉंग हीट केलात, ओके, तुम्ही याच्याबरोबर स्ट्रॉंग हीट केलं तर तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतो? असा क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन आहे. सो तुम्हाला प्रोडक्ट मिळतो COH OCOCH3 प्लस CH3COH. ओके, या कंपाऊंडला आपण कन्सिडर करतो ऍस्पिरिन. इट इज अ व्हेरी गुड अँटीबायोटिक. ओके, अँटीबायोटिक म्हणून याचा यूज केला जातो. ऍस्पिरिनच्या टॅबलेट्स मिळतात बघा,
मार्केटमध्ये. सो ऍस्पिरिन म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर आहे हे. आता त्यांनी हा क्वेश्चन विचारण्यामागचं रिझन काय, त्यावेळी बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी झाली होती की जो क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन आहे तो रॉंग आहे किंवा त्याला मार्क्स द्या वगैरे. पण त्यावेळी अप्लाइड क्वेश्चन पेपरमध्ये होते आणि तुमच्या पेपरमध्ये अटेम्प्ट एनी 5, अटेम्प्ट एनी 6 असा जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे असा नव्हता. मधल्या एका वर्षासाठी म्हणजे जेव्हा सिलेबस चेंज व्हायचा होता त्याच्या शेवटच्या वर्षाला असं ठरलेलं होतं की त्यांनी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि कुठलेही 3 ऑप्शन्स असतील. आणि पेपरमध्ये काय होतं, क्वेश्चन नंबर 19 ला ऑर काय नाही, क्वेश्चन नंबर 20 ला ऑर 20, आणि ह्या दोघांपैकीच सॉल्व्ह करायचा, बाकी सगळे क्वेश्चन कंपल्सरी होते. आणि रिझल्ट खूप लो होता त्या वर्षीचा रिझल्ट, सगळ्याच ऑल पेपरचा रिझल्ट खूप लो होता कारण ऑप्शन्स नव्हते. म्हणून त्यांनी लगेच सिलेबस चेंज केला, तेव्हा पेपर पॅटर्न पण चेंज केला. याच्यामुळे मिनिमम क्रायटेरिया जो असतो तुमच्या कट ऑफचा 70%, ज्याला तुम्ही जेई नीटला ऍडमिशन घेऊ शकता, तो सुद्धा फुलफिल होत नव्हता. आणि तुमच्या माहितीसाठी या वर्षीसाठी तो कट ऑफ कॅन्सल केलाय. हा 2021-22 मध्ये जे स्टुडंट्स 12वीची एक्झाम देऊन पुढे गेले, म्हणजे आता ज्यांनी 12वीची एक्झाम दिले आणि रिझल्ट साठी अवेटेड आहेत, त्यांना जो 70%चा क्रायटेरिया तो कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे त्यांचा लक फॅक्टर खरंच चांगलं म्हणावं लागेल. आणि तुमच्या वेळी मात्र मे बी तो लक फॅक्टर राहणार तुमचं, कारण तुमच्या वेळी 70% क्रायटेरिया तो कन्सिडर केला जाणार. म्हणून मी सांगतोय, जेवढे टॉपिक्स होतील त्याच्या नोट्स कलेक्ट करा आणि दुसरी गोष्ट प्रिपरेशन स्टार्ट करा. अजूनपर्यंत मला नाही वाटत की प्रिपरेशन वगैरे स्टार्ट केलेलं असेल कोणी आणि रिॲक्शनची प्रॅक्टिस करत असाल असं मला नाही वाटत, आणि सध्या टाइम नाहीये. पण हा टाइम असं नसणारच आहे, आता सुरू झालंय जे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल, स्वतः एक्सपिरियन्स येईल, तेव्हा तुम्ही त्याच्यावरती ट्रस्ट ठेवू शकता. बट माझं एक मत आहे की आता जेवढा फ्री टाइम मिळतोय, ऍटलीस्ट 2 क्लासमध्ये तरी मध्ये डिस्टन्स आहे, तुम्हाला डिफरन्स मिळतोय, ते नंतर नंतर हळूहळू कमी होत जाणार. ओके, त्यामुळे टार्गेट ठेवलं पाहिजे. जेव्हा लेक्चर आता संपतं ना, त्याच वेळी तुमचा सीबीएसईचा जो क्लास असेल किंवा तुमचा जेई नीटचा प्रिपरेशनचा क्लास असेल तो करायचा. तोही कम्प्लीट झाला की दिवसभराचं वर्किंग त्या दिवशी रात्री करूनच झोपायचं. नीटचं असू दे, जेईचं असू दे, नाही तर स्टेट बोर्डचं असू दे, त्या दिवशी झोपायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं काय, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस तेवढंच करायचं. ब्रेकफास्ट घ्यायचा, सगळं रेस्ट घ्यायची आणि सीबीएसईची फक्त रिव्हिजन करायची, स्टेट बोर्डची रिव्हिजन करायची नाही दुसऱ्या दिवशी. मग तुमचं परत लेक्चर असणार ते दुपारी असणार, तो त्या फॉर्मॅटमध्ये करा. आणि ज्यांचं मॉर्निंगला लेक्चर आहे त्यांनी हाच फंडा वापरायचा आफ्टरनून सेशनसाठी. आफ्टरनूनला लेक्चर स्टेट बोर्डचं कम्प्लीट झालं की मोठा क्लास नसेल तुमचा, तेव्हा तुम्ही रिवाइज करायला घ्या सगळे कंपोनंट्स. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठायच्या अगोदर, कॉलेज जायच्या अगोदर किंवा लेक्चर अटेंड करायच्या अगोदर तुम्ही सीबीएसईची रिव्हिजन करा. रिव्हिजन शिवाय नाही उपयोगाचं. मी हे आधीच कळते, फक्त स्टडी करू नका, पुढे पुढे जाऊ नका, रिव्हिजन करा, नाही तर काही येणार नाही पुढच्या वेळेस. ओके, सो हा याला म्हटलं तर इंट्रा मॉलिक्युलर एस्टरिफिकेशन, याच मॉलिक्युलमध्ये इस्टर जनरेट होतो. ह्यांना दाखवायचं काय होतं माहितीये, ओएच मधला जो एच आहे ना तोच ऑलवेज जातो, हेच त्यांनी इथे दाखवायचं. बऱ्याच मुलांनी असं लिहिलेलं, हा सी डबल बॉन्ड ओ तसाच ठेवला, हा पण ओ तसाच ठेवला आणि इकडचा हायड्रोजन घालवला कार्बोक्सिलिक ऍसिड मधला, जे रॉंग आहे. ओएच मधला जो एच असेल तोच जातो आणि तिथे सीओसीएच ग्रुप लागतो, म्हणजे यातला सीओसीएच3. मग रिमेनिंग काय राहिलं, CH3 सी डबल बॉन्ड ओ ओ, आणि हा जो एच गेलाय तो कुठे गेलाय, त्याच्याबरोबर रिॲक्ट झाला, दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड, दॅट इज ऍसिटिक ऍसिड. सो दिस इज ऑल अबाउट एस्टरिफिकेशन प्रोसेस. हा एकच क्वेश्चन इम्पॉर्टंट होता, म्हणजे मला वाटतं की आला जर पुढच्या वेळी हाच येईल, याच्यामध्ये क्वेश्चन येईल असं वाटत नाही. आणि एकदा असं क्वेश्चन विचारला होता की असाईल क्लोराईड बरोबर जेव्हा तुम्ही अल्कोहलची रिएक्शन करतात आणि इस्टर फॉर्मेशन करता तेव्हा बेस कुठला युज करता, त्याचा आन्सर आहे पिरिडिन. ओके, पिरिडिन नावाचा बेस युज केला तो. पिरिडिनचं स्ट्रक्चर असं असतं, नायट्रोजन कंटेनिंग 6 मेंबर्ड aromatic heterocyclic compound. ओके, सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ पिरिडिन. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, कार्बनपेक्षा ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे असा कुठलाही एलिमेंट जर कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल, लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, हॅलोजन्स एक्सेट्रा, सो सच कंपाऊंड्स आर कन्सिडर्ड ॲज अ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक काय आहेत, कारण ते सायक्लिक नेचर मध्ये प्रेझेंट आहेत म्हणून. ओके, सो दिस इज ऑल अबाउट हिस्टरिफिकेशन. झालं असेल तर फक्त लाईव्ह चॅट मध्ये रिप्लाय द्या. आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करणार आहोत लगेच. काहीही करून फिनॉलच्या रिॲक्शन्स आपल्या कम्प्लीट व्हायलाच हव्यात आज, तर तुम्हाला थोडा तरी रिलीफ मिळेल. कारण मला वाटतं उद्या तुम्ही परत जॉईनिंग करायचं म्हणताय ना, तिकडे जाणार असाल तर. ओके ओके, लेक्चर्स मात्र अटेंड करत जा ना सायमल्टेनियसली, तसं बोलणं झालंय आणि तुम्ही अटेंड कराल असंही पेरेंट्स बोलले. ओके, ठीक आहे. रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ, आता हे सगळे कंपाऊंड होते रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ ओएच बॉन्ड. ओके, आताचा पुढचा जो कंपाऊंड आहे तो रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ सीओ बॉन्ड. हायड्रोक्सिल बॉन्ड ब्रेक न करता कार्बन बॉन्ड ब्रेक करायचा आणि आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो हे बघायचं.
reactions due to breaking of CO bond. ओके. आता या केसमध्ये काय करायचंय, इम्पॉर्टंट जेवढ्या रिएक्शन्स आहेत तेवढ्या सगळ्या इम्पॉर्टंट पिकअप करूया. सगळ्यात पहिली रिएक्शन आहे ऍक्शन विथ हायड्रोजन हलाईड. ऍक्शन विथ HX, दॅट इज हायड्रोजन हलाईड. ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आणि नवीन नवीन कन्सेप्ट असं काही नाहीये, कॉमनच पार्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा एखादा अल्कोहोल घ्या, त्याची रिएक्शन HX बरोबर करा. नावातच तुम्हाला दिसतंय वॉटर मॉलिक्युल एलिमिनेट होईल, अल्किल हलाईड प्रिपेअर होईल. हे सगळ्यांना माहिती आहे. ओके. बट पेपरमध्ये विचारताना काय विचारतात, या ज्या HX ची ऑर्डर आहे ती काय ते विचारतात. सो ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ HX याची ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्याची साईज जास्त आहे दॅट इज अल्किल आयोडाईड. सो अल्किल आयोडाईड रिॲक्ट फास्टर दॅन दॅट ऑफ द अल्किल ब्रोमाइड, देन अल्किल क्लोराईड आणि देन अल्किल फ्लोराईड. आता जो लास्ट आहे ना अल्किल फ्लोराईड, अंडरलाईन मुद्दाम केलंय. याचं रिझन काय, अल्किल फ्लोराईड हा जो कंपोनंट असेल तो जनरली रिॲक्ट होत नाही. का लिस्ट दाखवतो इथे आपण लिहिले, ठीक आहे, कारण जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हॅलोजनचं जर आपण कन्सिडर केलं तर टॉप टू बॉटम आपल्याला ॲटॉमिक मास ॲटॉमिक रेडियस सगळं इन्क्रीज होताना दिसतं. हे सगळं बरोबर आहे. पण तरी सुद्धा अल्किल फ्लोराईड जो कंपोनंट आहे तो टॉक्झिक आहे, तो एक्सप्लोझिव्ह आहे, त्यामुळे तो रिॲक्टच होत नाही. शक्यतो त्याची रिॲक्शन केली जात नाही. पण जर झाली सगळ्यात लिस्ट रिॲक्टिव्ह असेल, टाइम जास्त लागतो. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट रिॲक्शन विथ HX. सेकंड रिॲक्शन इज ऍक्शन विथ फॉस्फरस हलाइड्स. ऍक्शन विथ PCl3, PCl5 अँड SOCl2. ओके. आली जर रिॲक्शन तर याच्यापैकी एकच कुठली तरी येईल. एक्झाम्पल घेऊया, CH3OH दॅट इज मिथॅनॉल रिॲक्ट्स विथ PCl3. कोइफिशियंट लागतील 3 मॉलिक्युल्स. सो इट विल फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग हीट 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3Cl प्लस H3PO3. मला वाटतं ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधली सेम रिॲक्शन आहे. जर रिॲक्टंट PCl3 मधला क्लोरीन 3 असेल, त्याचा कोइफिशियंट 3 घ्यायचा, रिॲक्टंटचा कोइफिशियंट 3 घ्यायचा आणि बाय प्रोडक्ट H3PO3 घ्यायचा. हे कॉमन पार्ट होता. सिमिलरली फॉर PCl5, समजा मी इथेनॉल घेतला, इथेनॉल रिॲक्ट्स विथ PCl5 इन प्रेझेन्स ऑफ हीट, इट विल फॉर्म C2H5Cl प्लस POCl3 प्लस HCl. हे कसं काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं, मी लास्ट टाइम सांगितलं होतं, आठवतंय का बघा. जर रिॲक्टंट PCl3 असेल तर रिॲक्टंटचे कोइफिशियंट 3 लागतात. ओके. 3 इथे असेल, क्लोरीनची नंबर जेवढा असेल तेवढा रिॲक्टंटचा कोइफिशियंट लागेल याच रिॲक्शनसाठी. असं काही कन्सिडर करायचं नाही इथे PCl5 आहे तर मी इथे 5 घ्यायचं का, तसं काही नाही, कारण बॅलन्स होते रिॲक्शन. सो फक्त OH रिप्लेस करायचा क्लोरीनने आणि तुमचा बाय प्रोडक्ट असेल H3PO3 दॅट इज फॉस्फोरिक ऍसिड. Similarly, in this case also, ethanol reacts with phosphorus pentachloride. It will form ethyl chloride and POCl3HCl, means phosphorus oxychloride plus HCl नावाचे दोन बाय प्रोडक्ट्स मिळतील तुम्हाला. आणि सिमिलरली अनदर कंपाउंड दॅट इज इथेनॉल प्लस SOCl2 in presence of strong heat, it will form C2H5Cl plus SO2 gas plus HCl gas. ओके. हे दोन्ही गॅस कंपोनंट बाहेर पडतात ज्यावेळी SOCl2 थायोनिल क्लोराईडची रिॲक्शन कुठल्याही अल्कोहोल बरोबर होते त्यावेळी. ओके. सो ह्या 3 रिॲक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या पेपरमध्ये आता PCl3 PCl5 एवढंच आहे दिलेलं, हे एक्सपेक्टेड नाहीये. पहिल्या 2 रिॲक्शन्स तुमच्या सिलेबसच्या आहेत. तिसरी रिॲक्शन ही ऍडिशनल रिॲक्शन मी इथे फक्त घेतले. सो दिस इज नथिंग बट युअर ऍक्शन विथ PCl3 अँड PCl5. नाउ द थर्ड रिॲक्शन इज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. जनरली सेकंडरी अल्कोहोल जो असतो तो तुमचं डिहायड्रेशन इझिली इंडिकेट करतो. याचं रिझन आहे काहीतरी, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह प्रोटॉन्स जास्त असतात. फंक्शनल ग्रुप जो प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह प्रोटॉन्स जास्त असतात. आता ऍक्टिव्ह प्रोटॉन्स म्हणजे काय बघूया. CH3CHOH CH2CH3. ओके. इन प्रेझेन्स ऑफ dehydrating agent like concentrated H2SO4, if we add concentrated H2SO4 to any alcohol, it will form alkene as a major product. आता डिहायड्रेशन याचा अर्थ लॉस ऑफ वॉटर मॉलिक्युल, म्हणजेच हा OH तर निघून जाणार एवढं कन्फर्म आहे. इथला एक हायड्रोजन जाऊ शकतो किंवा इकडचा एक हायड्रोजन जाऊ शकतो. जर समजा हा हायड्रोजन गेला तर तुम्हाला प्रोडक्ट मिळेल CH3CH डबल बॉन्ड CH. हा वॉटर मॉलिक्युल गेला तर काय प्रोडक्ट मिळतो, CH3CH डबल बॉन्ड CH.
सो इथे तुम्हाला अनसॅच्युरेशन कम्प्लीट करावं लागेल, कारण कार्बनची व्हॅलन्सी नाही तर सॅटिस्फाय नाही होणार. आणि इकडचा जर हायड्रोजन गेला तर CH2 double bond CH dash CH2 dash CH3. Okay. Name of this compound is the first one is a but2-ene and next one is a but1-ene. आता but2-ene आणि but1 मध्ये but2-ene मेजर असतो. याचं रिझन काय? According to Sedgwick's rule, because across the carbon-carbon double bond there are larger number of alkyl groups attached on the doubly bonded carbon atom, and in this case across the carbon-carbon double bond only one alkyl group. It is larger group, no doubt, but it is only one alkyl group, so that's why it is considered as a minor product. So this is, मला वाटतं हे सेम एक्झाम्पल आपण सेटजेप्स मध्ये पण बघितलंय, पण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. सेम एक्झाम्पल म्हणजे ऍज इट इज नाही, प्रोडक्ट आणि रिएक्टंट सेम आहेत, बट इथे एरोवरती कंडिशन सेटजेप्सच्या वेळी अल्कोहोलिक केवायच अशी होती, बरोबर आहे ना. आणि या केसमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दॅट इज डिहायड्रेटिंग एजंट यूज करतोय. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द dehydration, action with PCl3 and action with HX. So these are the three reactions of breaking of CO bond. Next reaction is oxidation. Okay, oxidation of alcohol आणि dehydration of alcohol, that is heating with copper. ते बघूया काय त्या दोन रिएक्शन संपल्या की हा तुमचा सगळा अल्कोहोलचा पार्ट संपतो. अल्कोहोल मध्ये जेवढ्या रिएक्शन्स होत्या, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, अजून काय त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन, सगळा पार्ट संपतो. मग फिनॉलचा पार्ट स्टार्ट होईल. ओके, फिनॉलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण बघितल्या होत्या लास्ट लेक्चरला, बट रिएक्शन्स आपल्या पेंडिंग आहेत. आणि फिनॉलच्या रिएक्शन्स दोन येतात पेपरमध्ये कन्फर्म. ओके, नाउ इन केस ऑफ ऑक्सिडेशन जनरली ऑक्सिडायझिंग एजंट शुड बी, आता ऑक्सिडायझिंग एजंट कसे असायला पाहिजेत आणि कसे असायला नकोत. ऑक्सिडायझिंग एजंट आयडेंटिफाय करायचे असेल, आपल्याला काहीच त्याच्यामध्ये आयडिया नाहीये, तर ऑक्सिडायझिंग एजंट कसे आयडेंटिफाय करायचे? वॉटर सोडून जर कुठलाही मेटल त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, कुठलाही ट्रान्झिशन मेटल त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम जास्त असतील, तर त्याला कन्सिडर करायचं की तो कंपाऊंड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, मी रिपीट करतो काय सांगितलं ते. ऑक्सिडायझिंग एजंट आयडेंटिफाय कसं करायचा? त्या कंपाऊंड म्हणजे एक्झाम्पल जे काही ऑक्सिडायझिंग एजंट असेल त्याच्यामध्ये तुमचा ट्रान्झिशन मेटल इलेमेंट प्रेझेंट असेल. ओके, सो फोर्थ रिएक्शन मी लिहितो. फोर्थ काढली कारण पहिली रिएक्शन आपण बघितली HX बरोबर, सेकंड रिएक्शन बघितली PCl3 बरोबर आणि थर्ड रिएक्शन बघितली डिहायड्रेशन. सो दॅट्स वाय फोर्थ ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ओके, आता मी याच्यात दोन ट्रिक सांगतो, तेवढ्या फक्त लक्षात ठेवा. पेपरमध्ये VSL हा क्वेश्चन येणार, व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन मध्ये. आला जर क्वेश्चन तर मी जो बोर्डवरती लिहितोय तोच येणार, नाही तर येणारच नाही. नेम ऑफ धिस कंपाऊंड इज अ प्रोपॅन टू ऑल. ओके, ह्याचं नेम आहे प्रोपॅन टू ऑल, IUPAC नेम. कॉमन नेम आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. जर सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याच्यासाठी सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट यूज करायचा क्रोमियम ट्रायऑक्साईड, CrO3. आता याच्यामध्ये बघा, मग सांगितलेलं Cr is nothing but transition element, because in case of D block element scandium, titanium, vanadium, chromium, manganese, iron, त्याच्यामध्ये क्रोमियम आपल्याला येतो, म्हणजे तो ट्रान्झिशन एलिमेंट, फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट आहे. आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन एक्सेस अमाऊंट मध्ये असायला पाहिजे. एक्सेस मध्ये नसतील तर ऑक्सिजन तरी ऍटलिस्ट असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहेत, 3 ऑक्सिजन आहेत म्हणजे एक्सेस आहेत. आणि हे ऑक्सिडेशनचा सिम्बॉल आहे नेसेंट ऑक्सिजन. सो इट विल फॉर्म ऍसिटोन एज अ मेजर प्रोडक्ट. काय केलं? CrO3 चा रोल काय असतो ऑक्सिडायझिंग एजंटचा? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे. मग मी हे दोन हायड्रोजन रिमूव्ह केले तर तुम्हाला प्रोडक्ट मिळणार काय? C डबल बॉन्ड O हा प्रोडक्ट मिळेल, दॅट इज ऍसिटोन. दिस इज फॉर सेकंडरी अल्कोहोल. ओके, आता समजा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल असेल तर CH3 CH2 CH2OH. ओके, याचं मला ऑक्सिडेशन करायचंय आणि मला प्रोडक्ट प्रिपेअर करायचंय CH3 CH2 अँड CHO. बघा ना मी काय केलंय ते. तुम्हाला इथे वाटेल ही लेंदी प्रोसेस आहे, हे खूपच कमी कंपाऊंड आहे, असं काही नाहीये. कार्बन सेम आहेत 1 2 3 आणि हा OH आहे, इथे 1 2 3. हा जो OH ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये काय करतो आपण? हायड्रोजन रिमूव्ह करतो, म्हणजे याच्यातला एक हायड्रोजन जाईल आणि याच्यातला एक हायड्रोजन जाईल. जर हा हायड्रोजन गेला तर काय राहायचं? CHO, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. ओके, सो असं क्रॉस चेक करून बघायचं की आपलं खरंच बरोबर आहे की नाही, तर मिस्टेक होतात. ओके, आता याच्यासाठी लागणारा जो सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट आहे थोडा डिफरंट आहे, दॅट इज PCC. आता PCCचा फुल फॉर्म काय? पेरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ओके, आता ह्याच्यामध्ये एक ट्रिक, तुमच्याकडे जर नोट्स असतील तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही लिहायला काय घेणार असाल तर
प्रायमरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट पीसीसीच लिहायचा. ओके. आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट CrO3 लिहायचा. असं अजिबात करायचं नाही. जाऊ दे ना, हा पण ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा पण ऑक्सिडायझिंग एजंट, कुठेही टाकला तरी काय हरकत आहे, असं नाही चालत. याचं रिझन आहे काहीतरी. आणि हे दोन्ही ऑक्सिडायझिंग एजंट आहेत हे त्याच्या सुटेबल, त्याला सिलेक्टिव्ह रिएक्शन असं कन्सिडर केलं जातं. सिलेक्टिव्हली दे ऑक्सिडायझेस प्रायमरी अल्कोहोल अँड सिलेक्टिव्हली CrO3 ऑक्सिडायझेस सेकंडरी अल्कोहोल. सिलेक्टिव्हली मीन्स तो टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाही, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाही. आणि हा सेकंडरी अल्कोहोलचं आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाही, ओनली प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो. सो दीज आर द सिलेक्टिव्ह रिएक्शन्स. आता हा इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलचा. याचा फुल फॉर्म विचारतील तुम्हाला, बीएसए मध्ये काय विचारू शकतात? सजेस्ट द नेम ऑफ सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट विच इझिली कन्वर्ट प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड. ओके. सो सजेस्ट करताना तुम्ही पीसीसी लिहून नाही चालणार, सजेस्ट द नेम म्हटलंय म्हणजे हे लिहिलं पाहिजे. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, जे माहितीच नसतं आपल्याला. ओके. सो म्हणून मी इथे दिले. आणि CrO3 मीन्स क्रोमियम ट्रायऑक्साईड. ओके. तो सिंपल आहे. आता समजा आपल्या टॉपिकच्या रिएक्शन अल्कोहोल आणि फिनॉल ना, मग आपण एखादा एक्झाम्पल घेऊया. समजा मी फिनॉल घेतला. इथे मी फिनॉल घेतलेला आहे. त्याचं समजा मला असं प्रायमरी अल्कोहोल होऊया, बेन्झिल अल्कोहोल होऊया, बेन्झिल अल्कोहोल. ओके. बेन्झिल अल्कोहोलचं मला ऑक्सिडेशन करायचंय इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 ॲज अ कॅटलिस्ट. लक्षात ठेवायचं, अरोमॅटिक रिंग असेल तर सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट हा, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हा KMnO4 किंवा K2Cr2O7 हाच यूज केला जातो. ह्या सिलेक्टिव्ह आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल. उगाच काहीतरी लर्न करून उपयोगाचं नाही. ओके. सो इट विल फॉर्म फर्स्ट बेन्झाल्डिहाइड and further undergo oxidation because KMnO4 is a strong oxidizing agent. तुम्ही एक ड्रॉप जरी टाकला तरी त्याचं डायरेक्ट ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होणार. तर तुमचा फायनल प्रोडक्ट असेल बेन्झोइक ऍसिड. म्हणून मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं, इथे जर बेन्झिन प्रेझेंट असेल, एरोवरती कंडिशन KMnO4 असेल आणि इथे किती एन नंबर ऑफ कार्बन ॲटम असू दे, आन्सर विल बी बेन्झोइक ऍसिड. ओके. आता त्याच्या पुढच्या क्रिएशन मध्ये आपण हे परत रिपीट करणारच आहोत. सो डोंट वरी अबाउट इट. सो दिस इज ऑल अबाउट ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल अँड द लास्ट रिएक्शन ऑफ अल्कोहोल इज डिहायड्रेशन. डिहायड्रेशन विथ कॉपर. तुम्ही म्हणाल मगाशी पण डिहायड्रेशन झाली, मग ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे? ह्याच्यामध्ये कॉपर बरोबर रिएक्शन करायची. जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोल घेतला, एखादा एक्झाम्पल घेऊया CH3CH2OH. ओके. आणि जर मी काहीही केलं नाही, हिटिंग केलं, हिटिंग करायचं म्हणजे काय करायचं? इन प्रेझेन्स ऑफ कॉपर अप्रॉक्सिमेट टेम्परेचर ठेवलं 573 केल्विन आणि स्ट्रॉंग हिटिंग देत राहिलो. म्हणजे कॉपरचे डस्ट पार्टिकल असतील ते मी टेस्ट ट्यूब मध्ये घेतले, त्याच्यामध्ये प्रोपॅनॉलचं सॉल्व्हंट घेतलं आणि बर्नरच्या समोर उभं जाऊन राहिलो, तर मला प्रोडक्ट काय मिळेल? प्रायमरी अल्कोहोल्स पासून आपल्याला अल्डिहाइड मिळतो. ओके. आणि जर तुम्हाला रिडक्शन करायचं असेल तर तुम्हाला काय मिळणार? डिफरंट प्रोडक्ट मिळत राहतील. तर याचा प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. याचं डिहायड्रेशन होणार ना. बघा, हा CH2 आहे ना, ह्याच्यातला हायड्रोजन आणि ह्याच्यातला इकडचा एक हायड्रोजन, हे हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि तुमचा प्रोडक्ट मिळेल CH3CH2CHO. ओके. हा तुमचा प्रोडक्ट असेल CH3CH2CHO, दॅट इज प्रायमरी अल्कोहोल पासून तुम्हाला अल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळेल. सिमिलरली फॉर द सेकंडरी अल्कोहोल, ह्या याचा स्क्रीनशॉट काढून झालाय का सांगा? म्हणजे मी पुढचा पॉईंट घेईन. हे इम्पॉर्टंट आहे, हे प्लीज लिहून ठेवा, स्क्रीनशॉट घ्या त्याचा. हा क्वेश्चन आताच्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. थर्ड रिएक्शन ही आता झालेल्या एक्झाम मध्ये जे रिझल्ट साठी अवेट करतायत. कम्प्लिटेड. ओके. सो ही झाली तुमची फर्स्ट रिएक्शन, दॅट इज प्रायमरी अल्कोहोलची. सिमिलरली फॉर सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल मध्ये आपण काय करतो? CHOH जनरली तुमचा प्रेझेंट असतो रिएक्टंट मध्ये, आणि टर्शरी अल्कोहोल मध्ये ओनली सी अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप हा ओनली सी ला अटॅच असतो, टर्शरी कार्बनला अटॅच असतो. सो सेकंडरी कार्बनचं एक्झाम्पल घेऊया. CH3 in presence of copper, same temperature 573 and strong heat, it will form ketone. मगाशी आपल्याला अल्डिहाइड मिळालं, आता मिळेल कीटोन. आता खूप इम्पॉर्टंट आहे थर्ड रिएक्शन, या वर्षीच्या पेपरमध्ये रिएक्शन आहे. CH3 CCH3 OH and CH3.
आता टर्शरी अल्कोहोल मध्ये मगाचपर्यंत आपण असं केलं, हे 2 हायड्रोजन गेले, बरोबर आहे ना. आता पण आपण असं करूया, हा हायड्रोजन गेला पण इकडे हायड्रोजनच नाही जायला. अशा वेळी काय होतं प्रोडक्ट, या केसमध्ये जर कॉपर बरोबर तुम्ही त्याची ट्रीटमेंट केला इन प्रेझेन्स ऑफ 573 केल्विन स्ट्रॉंग हीट, इट विल फॉर्म फर्स्ट ब्युटीन, आयसोब्युटीन. म्हणजे काय केलं बघा, ह्याच्यात ऍक्च्युअली एच एच जायला पाहिजे होते पण ह्याच्यात एच नाही गेली, ओएच गेला टोटली. हा ओएच गेला आणि याच्यातला एक हायड्रोजन, लॉस ऑफ वॉटर म्हणजेच काय, डिहायड्रेशन झालं त्याचं, म्हणून आपण या प्रोसेसला डिहायड्रेशन म्हणतो. आणि याचं जेव्हा फर्दर तुम्ही ऑक्सिडेशन कराल तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट मिळतो कीटोन. हा CH3 हा CH3 सेम राहिला, फक्त इथे ऑक्सिजन आला, ऍडिशन झालं. ओके, सो तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असा क्वेश्चन येतील, डिहायड्रेशन ऑफ टर्शरी ब्युटील अल्कोहोल गिव्स, ऑप्शन मध्ये देतील काहीतरी फिनॉल, अल्कीन, तर तुमचा आन्सर अल्कीन असं असेल. ओके, so these are the all the reactions of alcohols. Now moving towards reactions, chemical properties of phenol. खूप महत्वाच्या फिनॉलच्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे त्यातल्या 2 तरी प्रॉपर्टी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन साठी 2 तरी प्रॉपर्टीज तुमच्या पेपरमध्ये असतातच. बघूया वन बाय वन. आणि त्याच्यामध्ये थोडं ट्रिक्स आहेत, म्हणजे लोअर टेम्परेचर अँड हायर टेम्परेचर वरती डिफरंट प्रोडक्ट्स मिळतात फिनॉलमध्ये. त्यामुळे कसं चार्ट करायचं, एका पेज वरती चार्ट करून ठेवायचा आणि स्मॉल चार्ट करायचा, आणि तो स्मॉल चार्ट जिथे तुम्ही अभ्यासाला बसताना त्याच्या समोरच्या वॉलवरती चिपटवून ठेवा. सतत तुमची त्याच्यावरती नजर पडत राहिली की तुमच्या लक्षात राहणार. अदरवाईज तुमच्याकडे पण टाइम नसणार, मलाही कळतंय, कारण तुम्ही सीबीएसई जर स्टडी करताय, अदर तुमच्या सीबीएसई अदर स्टेट बोर्ड सोडून दुसऱ्या बाकीचा स्टडी जो करताय त्याच्यामध्येच टाइम तुमचं जात असेल, हे मला कळतंय. म्हणून तुम्हाला म्हणतो की ज्यावेळी तुम्ही ते प्रिपरेशन करायला बसाल त्यावेळी त्याच्या रिॲक्शन्स लिहून काढा. तुम्ही ही रिएक्शन काय वाचणार मला सांगा, CH3 CCH3 OH CH3 CU573 हीट CH3 CCH3 डबल बॉन्ड CH2. त्याच्यात काही समजणार नाही, तुम्हाला सुद्धा समजणार नाही, आणि जो कोण समोर असलेला ऐकणारा असेल तो आणि मॅड होऊन जाईल त्याच्यात. ओके, सो असं काही करू नका, रिएक्शन्स लिहून काढा. जेवढा प्रॅक्टिस कराल रिएक्शनची तेवढी ते क्लॅरिफिकेशन खूप इझिली होईल. ओके, नेक्स्ट पार्ट इज रिएक्शन्स ऑफ फिनॉल. आता फिनॉलच्या रिएक्शन्स मध्ये ऑलवेज असं काय होतं की अरोमॅटिक रिंग वरतीच प्रोडक्ट होतात. आता लक्षात ठेवायचं, जर सबस्ट्रेट अरोमॅटिक रिंग प्रेझेंट असेल, जर तिथे न्यूक्लिओफिलिक किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूएंट प्रेझेंट म्हणजे रिएक्शन सबस्टिट्यूशनची रिएक्शन असेल तर तुम्हाला प्रोडक्ट हा सेम मिळतो, डिफरंट मिळत नाही काही. म्हणजे कन्सिडर करूया, इथे लिहूया रिएक्शन्स ऑफ फिनॉल, आणि पहिली रिएक्शन घेऊया हॅलोजिनेशन. फर्स्ट रिएक्शन इज हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन. आता हॅलोजिनेशनच्या रिएक्शन्स तुम्ही काय करणार आहात, व्हेन फिनॉल, ओके, व्हेन फिनॉल रिॲक्ट्स विथ अनदर एक हॅलोजन घेऊया, 3 मॉलिक्युल्स ऑफ ब्रोमीन. ओके, इथे मी घेतले 3. हे 3 मॉलिक्युल्स का घेतले याचं रिझन आहे काहीतरी, सांगतो नंतर सगळं डिटेलमध्ये. 3 मॉलिक्युल्स ऑफ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ॲज अ सॉल्व्हंट, इट विल फॉर्म three molecules of HBr. Another reaction देतोय, phenol reacts with bromine in CS2 at low temperature. Low temperature, it will form OHBr. OHBr. ओके, आता ह्या दोन्ही प्रोसेस मध्ये आपल्याला एक वरती हेडिंग दिले हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन म्हणजे जसं आपण म्हणतो ऍडिशन ऑफ हायड्रोजन मीन्स रिडक्शन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मीन्स अगेन ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन मीन्स रिडक्शन, ऍडिशन ऑफ वॉटर मीन्स हायड्रोलिसिस. सिमिलरली हॅलोजिनेशन मीन्स ऍडिशन ऑफ हॅलोजन. आपल्याला रिएक्शन करायच्या फिनॉलच्या, म्हणजे कॉन्स्टंट पार्ट असेल दॅट इज फिनॉल. फिनॉलची रिएक्शन जेव्हा तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ वॉटर करता, ह्याला ऍक्च्युअली म्हटलं जातं ब्रोमीन वॉटर. ओके, याला म्हटलं जातं ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन वॉटर जर तुम्ही व्हाईट कलरच्या बॉटलमध्ये ठेवलात तर बाहेरून त्याचा कलर येलोइश कलर दिसतो, पण जेव्हा तुम्ही ते रिएक्शन
एअरच्या प्रेझेन्समध्ये करत असतात तेव्हा त्याचं हळूहळू सोल्युशन कलरलेस होत जातं, म्हणजे एअर बरोबर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि काही कलर चेंज ऑब्झर्व होतात. ओके, आयडेंटिफाय करता येतात ते. सो वेन फिनॉल रिएक्ट्स विथ 3 molecules ऑफ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर एज अ सॉल्व्हंट, इट विल फॉर्म IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. ओके, 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. आता ही प्रोसेस जी आहे, हे कसं काय झालं, याच्यामध्ये ऍक्च्युअली मॉलिक्युल्स आहेत ब्रोमिनचे 6, 3 into 2 म्हणजे 6 झाले. त्यातले 1, 2, 3 रिप्लेस झाले. आता ऍक्च्युअली हे कसं स्ट्रक्चर असतं, हे स्ट्रक्चर असं असतं, ॲरोमॅटिक रिंगवरती जर काहीच मेन्शन केलेलं नसेल तर इथे C6H6 या फॉर्म्युला वाईज आपण जर विचार करायला गेलो तर इथे हायड्रोजन प्रेझेंट आहे, बरोबर आहे. ते सगळेच्या सगळे हायड्रोजन त्या ब्रोमिन बरोबर रिॲक्ट होतील आणि HBr प्रोडक्ट जनरेट होईल. आता मला सांगा, हा हायड्रोजन जेव्हा जाईल त्याच वेळी इथे Br येईल, म्हणजे इकडचा एक हायड्रोजन रिप्लेस झाला, इकडचा एक हायड्रोजन रिप्लेस झाला आणि इकडचा, म्हणजे 3 हायड्रोजन रिप्लेस झाले. याच्यामध्ये मी 3 Br आणले, पण ऍक्च्युअली Br आहेत किती, 6 आहेत. त्यातले 3 Br बेन्झिन बरोबर रिॲक्ट झाले, म्हणजे 3 अनदर Br रिॲक्ट विथ अनदर 3 हायड्रोजन ॲटम टू फॉर्म 3 molecules ऑफ HBr ॲज अ बाय प्रोडक्ट. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचंय, जर ब्रोमिन वॉटर बरोबर रिॲक्शन झाली तर तुम्हाला ॲरोमॅटिक रिंग सिंगल मिळते प्रोडक्ट मध्ये, that is 2,4,6 tribromophenol. But in case of phenol, when reacts with bromine, molecular bromine, म्हणजे एकच कोइफिशियंट आहे बघायचा, काहीच नाही म्हणजे काय, एकच आहे Br2, इन प्रेझेन्स ऑफ एनी ऑर्गॅनिक, इथे aqueous सॉल्व्हंट होतं वॉटर, इथे आहे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक CS2 म्हणजे कार्बन डायसल्फाइड, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि CS2 म्हणजे कार्बन डायसल्फाइड ऍट लोअर टेम्परेचर, म्हणजे लोअर टेम्परेचर याचा अर्थ रूम टेम्परेचर पेक्षा पण कमी, तर तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळतात, ऑर्थोब्रोमोफिनॉल, that is common name, and this is nothing but your para-bromophenol. Okay, obviously according to the yield, para-bromophenol is always and always major product, म्हणजे रिमेनिंग मायनर असणार. ओके, सो para-bromophenol तुम्हाला काय प्रोडक्ट मिळेल. आता हे असं का होतं, इथे असं का नाही झालं की इथे ब्रोमिन आणि इथे पण ब्रोमिन अटॅच का नाही झालं, याचं रिझन काय, याचं रिझन असं आहे, टेम्परेचर लो असल्यामुळे हा ब्रोमिन तेवढा रिॲक्टिव्ह नाहीये की जो ऑर्थो पोझिशनला किंवा अजून कुठल्या पॅरा आणि इकडच्या ऑर्थो पोझिशनला डायरेक्टली अटॅच होईल. त्यामुळे तुम्हाला इथे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळतात. याचं यील्ड जास्त असतं, अप्रॉक्सिमेटली 70%, याचं यील्ड 30% असतं एका कंपाऊंड पासून. सो लक्षात ठेवायचं, ब्रोमिन वॉटर बरोबर रिॲक्शन झाली फिनॉलची तर सिंगल प्रोडक्ट मिळतो, आणि CS ऑर्गॅनिक सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये Br2 ची ऍडिशन झाली तर तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळतात. वन इज ऑर्थो, अनदर वन इज अ पॅरा, आणि ऑर्थो आणि पॅरा मध्ये पॅरा ऑलवेज मेजर असतो. दिस इज युअर फर्स्ट रिॲक्शन. सिमिलरली फॉर द सेकंड रिॲक्शन, दॅट इज नायट्रेशन. Okay, nitration. When phenol undergo reaction with nitric acid, means nitrating mixture, concentrated HNO3 and concentrated H2SO4. This combination is called as a nitrating mixture. It will form 2,4,6 trinitrophenol. 2,4,6 trinitrophenol. Alternative name of this 2,4,6-TNP असं म्हणतो आपण त्याला. त्याला अल्टरनेटिव्ह नेम आहे पिक्रिक ऍसिड, जे एक्सक्लुझिव्ह म्हणून त्याचा यूज केला जातो न्यूक्लिअर पॉवर रिएक्टर मध्ये. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल म्हणजे TNP, हे शॉर्ट फॉर्म आहे ट्रायनायट्रोफिनॉलचा. सो त्याला आपण कन्सिडर करतो पिक्रिक ऍसिड. आता हा क्वेश्चन पेपर मला प्रिव्हियस पेपर मध्ये मला वाटतं 4 to 5 टाइम्स हा क्वेश्चन येऊन गेलाय. क्वेश्चन मध्ये काय विचारतात बघा, ते काय म्हणतात, फिनॉल, त्यालाच अल्टरनेटिव्ह नेम आहे, फिनॉलला अल्टरनेटिव्ह नेम आहे कार्बोलिक ऍसिड, नॉट कार्बॉक्झिलिक ऍसिड. त्याला अल्टरनेटिव्ह नेम आहे कार्बोलिक ऍसिड. मला वाटतं मी तुम्हाला जी क्वेश्चन बँक पाठवले त्याच्यामध्ये हा वर्ड एका क्वेश्चन मध्ये आलाय आणि मुलांना असं वाटलं की कार्बोलिक ऍसिड हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, ऍक्च्युअली ते कार्बॉक्झिलिक ऍसिड पाहिजे असं त्यांना वाटलेलं, पण ते रॉंग आहे. फिनॉलचं अल्टरनेटिव्ह नेम आहे कार्बोलिक ऍसिड आणि इट इज अ कॉमन नेम. सो तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही की हेच कंपाऊंड स्पेलिंग मिस्टेक आहे की काय आहे, पण त्यांनी पुढे बरोबर लिहिलं होतं, हाऊ कार्बोलिक ऍसिड प्रिपेअर्ड फ्रॉम क्युमिन, असा क्वेश्चन होता. आता क्युमिन पासून कार्बोलिक ऍसिड कुठे प्रिपेअर करता, एकच मेथड आहे, दॅट इज प्रिपरेशन ऑफ फिनॉल. सो ती मेथड लिहिणं एक्सपेक्टेड होतं, पण बऱ्याचशा मुलांनी तो क्वेश्चन रॉंग आहे म्हणून क्वेश्चन नंबर टाकला, त्यांना असं वाटलं त्याचे आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि ते पेज सोडून दिलं, ते 0 मार्क मिळाला तिथे. लक्षात ना. सो लक्षात ठेवायचं, आपल्याला खूप प्रॉपर प्रिपरेशन करायचंय. When phenol reacts with concentrated HNO3 and concentrated H2SO4, it will form picric acid as a major product. Convert the following मध्ये क्वेश्चन आला, फिनॉल टू पिक्रिक ऍसिड, हे लिहिलं पाहिजे. ओके, कॉन्सन्ट्रेटेड HNO3, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. समजा हीच प्रोसेस, हीच रिॲक्शन जर समजा मी दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये लिहिली, म्हणजे नायट्रेशन केलं बट डायल्यूट नायट्रेशन केलं, डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर त्याची जर मी रिॲक्शन केली तर मला काय प्रोडक्ट मिळेल. इथे लक्षात ठेवा, या प्रोसेससाठी HNO3 चे 3 कोइफिशियंट लागतात. हा,
3 मॉलिक्युल्स ऑफ HNO3 हे लागतात, इसेन्शियल आहेत. आणि जर समजा मी ही रिएक्शन डायल्यूट केस बरोबर केली तर काय प्रोडक्ट मिळतो बघूया. फिनॉल reacts with dilute HONO2 म्हणजे नायट्रिक ऍसिड in presence of H2SO4. Okay, so it will gives you orthonitrophenol plus paranitrophenol. आता फरक याच्यातला लक्षात घ्या. याच्यातलं ऑब्विसली पॅरा काय असणार आहे, मेजर असेल, ऑर्थो मायनर असणार. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, याच्यामध्ये मी कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला आपण अल्टरनेटिव्हली कन्सिडर करतो नायट्रेटिंग मिक्सचर. ओके, नायट्रेटिंग मिक्सचर जर सबस्टन्स मध्ये तुम्ही ऍड केलेलं असेल तर तुमचा प्रोडक्ट हा ऑलवेज अँड ऑलवेज ऍसिडच्या, आता मी नवीन एक डाऊट असेल, ऍसिडच्या फॉर्मॅटमध्ये मिळतो. आता इथे एक डाऊट येणार, मी इथे असं म्हटलं IUPAC नेम मध्ये 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल पर्यंत ठीक आहे, बट इथे मी एक वर्ड वापरला पिक्रिक ऍसिड. मग आता ऍसिड मध्ये COH फंक्शनल ग्रुप असायला पाहिजे, इथे COH फंक्शनल ग्रुप कुठेच नाही, तरी पण ऍसिड कसं काय म्हणायचं. तर अकॉर्डिंग टू अरेनियस कन्सेप्ट COH is nothing but it is a classification of organic compounds on the basis of functional group. But according to Arrhenius concept, acid is a substance which can easily donate active proton to the electron deficient element. ओके, सो जो कोण इलेक्ट्रॉन डेफिशियंट इलेमेंट असेल त्याला जेव्हा तुम्ही एखादा इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन देत असता तेव्हा तो ऍसिड कन्सिडर केला जातो, असं अरेनियसची कन्सेप्ट होती. हेच लेविसने काय सांगितलं, लुईस कन्सेप्ट काय सांगते, लुईस कन्सेप्ट सांगते, इट अकॉर्डिंग टू लुईस थेरी ऍसिड इज अ सबस्टन्स विच कॅन इझिली डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द अदर स्पेसिस. म्हणजे जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो किंवा प्रोटॉन डोनेट करतो तो ऍसिड असतो. ओके, म्हणजे COH असायला पाहिजे म्हणजे तो ऍसिड, असा काही रूल नाहीये. इट इज अ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. पण असे खूप साऱ्या थिअरीज आहेत ऍसिड अँड बेसिसच्या डेफिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये, त्याला आपण कन्सिडर करतो पिक्रिक ऍसिड. त्यामुळे हा विचार डोक्यातनं काढून टाका, याच्यामध्ये फिनॉल आहे, मग कधी पण सर पिक्रिक ऍसिड का म्हणतायत, म्हणजे काहीतरी चुकलं असेल किंवा प्रिंटिंग मिस्टेक असं काही नाहीये. हा जो H प्लस आहे ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह का कन्सिडर करायचं, जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटला अटॅच असतो जो प्रोटॉन तो खूप ऍक्टिव्ह असतो, त्याला ऍसिडिक प्रोटॉन कन्सिडर केलं जातं आणि तो आयदर डोनेट करतो स्वतःला किंवा दुसऱ्याकडनं काहीतरी ऍक्सेप्ट तरी करतो, म्हणजे हा ऍक्टिव्ह आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं, हा OH आहे तो H जाईल आणि तिथे तुमच्याकडे दुसरी फर्दर रिएक्शन केल्यानंतर कुठला जो कंपाऊंड हवा असेल तुम्हाला CH3 वगैरे तो अटॅच होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं, म्हणून त्याला पिक्रिक ऍसिड असं म्हणतात. ओके, आता ही कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल तर आपल्या नायट्रेशनची प्रोसेस कम्प्लीट झाली. नेक्स्ट पार्ट इज अ सल्फोनेशन प्रोसेस. ओके, त्याच्यातली पिक्रिक ऍसिडची रिएक्शन चांगली करा, तीच पेपरमध्ये येते आणि कंपॅरिझन मध्ये क्वेश्चन्स विचारतात. कंपॅरिझन म्हणजे काय, ते काय विचारतात, नायट्रेशन ऑफ फिनॉल ऍट लो टेम्परेचर अँड ऍट हाय टेम्परेचर एक्सप्लेन करा. आता नायट्रेटिंग मिक्सचरच्या मध्ये मी कॉन्सन्ट्रेटेड लिहिले, म्हणजे ऑब्व्हियसली टेम्परेचर हाय असणार. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मधनं बॉटल ज्या असतात कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडच्या त्याच्यामधनं कंटिन्युअसली फ्युम्स येत असतात, हा लक्षात ठेवायचं. कंटिन्युअसली फ्युम्स येत असतात जर ते हायली टॉक्सिक असतील, हायली कॉन्सन्ट्रेटेड असतील आणि जर बॉटल ती ओपन करून ठेवलात विंडोच्या साईडला आणि जर तुम्ही ते थोडं लांब राहून बघितलात त्याच्यामधनं फ्युम्स येताना दिसतात, जर ते अंगावरती वगैरे पडलं ऍसिड तर तुमची स्किन टोटली बर्न होऊ शकते. त्यामुळे शक्यतो केअरफुली हँडलिंग करायचं आणि डायल्यूट असेल तर काही मग तेवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण डायल्यूटेड आम्ही प्रिपेअर करून ठेवलेलं असतं ते. ओके, ठीक आहे. थर्ड रिॲक्शन इज सल्फोनेशन. सल्फोनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलच्या सगळ्या रिएक्शन्स कम्प्लीट करायचे आणि मगच स्टॉप करायचे लेक्चर. सो व्हेन फिनॉल रिॲक्ट्स विथ H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय, H2SO4, दॅट इज HOSO3H. HOSO3H. If this reaction is carried out, generally such reaction is carried out at low temperature. जर समजा आपण ही रिएक्शन 293 केल्विनला बघितली आणि ही रिएक्शन हाय टेम्परेचर म्हणजे 393 केल्विनला बघितली तर डिफरंट प्रोडक्ट मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळतो ऑर्थोफिनॉल बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळतो पॅराफिनॉल बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके, SO3H चा फक्त अटॅक केला, OH चा का अटॅक केला नाही, कारण हा न्यूक्लिओफाइल आहे, हा इलेक्ट्रोफाइल आहे. सो इलेक्ट्रोफिलिक अटॅक विल टेक प्लेस ऍट phenolic functional group, so it will give you ortho and para as a
मेजर प्रोडक्ट. त्याच्यामधला मेजर कुठला असेल, पॅरा मेजर असेल हायर टेम्परेचर. मग जर समजा इथे एकच प्रोडक्ट मिळत असेल तर याला काय कन्सिडर करायचं, याला कन्सिडर करायचं कायनेटिकली स्टेबल प्रोडक्ट. कायनेटिकली स्टेबल प्रोडक्ट. ओके. अँड दिस इज नथिंग बट युअर थर्मोडायनॅमिकली स्टेबल. थर्मोडायनॅमिकली स्टेबल. हे महत्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन सीईटी मध्ये हा क्वेश्चन येऊन गेला. फिनॉल रिएक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इट विल यूज डॉट डॉट ऍज अ कायनेटिकली स्टेबल प्रोडक्ट. लोअर त्यांनी काय म्हटलं, फिनॉल रिएक्ट्स विथ सल्फ्युरिक ऍसिड, असं त्यांनी टेम्परेचरवर काय मेन्शनच केलं नाही. मग थर्मोडायनॅमिकली स्टेबल विचारलं असेल प्रोडक्ट तर पॅरा येणार, कायनेटिकल असेल तर ऑर्थो प्रोडक्ट स्टेबल येणार. ह्या ट्रिक्स असतात. जेव्हा तुम्ही सगळं अभ्यास करता तेव्हा याच्या रिव्हिजन करताना अशा ट्रिक्स यूज करायच्या. कधी चुकत नाही तुमचा आन्सर पण, आणि विसरत नाही मेन म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट. ओके. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस इज द रिमर-टिमन रिएक्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झामिनरची फेवरेट दोन्ही रिएक्शन्स आहेत त्याच्यानंतरच्या, रिमर-टिमन अँड कोल्बे इलेक्ट्रोलायसिस. या दोन प्रोसेस खूपच इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे 100% त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. फिफ्थ रिएक्शन आय थिंक रिमर-टिमन Rimmer-Timon reaction. Okay. In this case, first of all, when phenol reacts with NaOH and chloroform, ह्या दोघांना खूप अंडरलाईन करतोय मी इथे, हायलाइट करतोय. इट विल फॉर्म phenol O minus Na plus and CHCl2. This is your transition state. That transition state further undergo base hydrolysis in presence of NaOH. It will form O minus Na plus and CHO. It is again further hydrolysis in presence of any dilute acid like HCl and H2SO4. It will form salicylaldehyde. ओके. आता क्वेश्चन एक्झॅक्टली रिएक्शन ही अशी कशी येणार का, तर येस तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असा क्वेश्चन येणार, राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन फॉर रिमर-टिमन रिएक्शन. फिनॉल NaOH, आता बघा आधी आपण लास्ट लेक्चरला असं बघितलं होतं, फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर बट इट इज नॉट स्ट्रॉंग ऍसिड, इट इज वीक ऍसिड. ऍसिडचे पण प्रकार आहेत ना, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड वगैरे. तर या फॉर्मॅटमध्ये फिनॉल हा वीक ऍसिड आहे. जर हा ऍसिड असेल, ऍसिड मध्ये जर मी बेस ऍड केला तर काय प्रोडक्ट जनरेट होणार, न्यूट्रल सॉल्ट जनरेट होईल, ज्याचा pH 7.0 असेल, न्यूट्रल असेल. So when phenol reacts with NaOH in presence of any organic solvent, आता हा कंपाऊंड आहे, त्याचं नेम आहे ट्रायक्लोरोमिथेन, कॉमन नेम इज अ क्लोरोफॉर्म. ओके. जो अॅनेस्थेशियासाठी आपण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये यूज केला जातो. ओके. सो क्लोरोफॉर्म त्याच्यामध्ये जर तुम्ही ऍड केलात तर तुमचा प्रोडक्ट काय मिळणार, हा जो ऍक्टिव्ह प्रोटॉन असेल तर निघून जाईल. मग अशी म्हटलेलं इलेक्ट्रोनिगेटिव्हच्या बाजूला जो हायड्रोजन असतो तो निघून जातो, म्हणजे O मायनस Na प्लस येईल, H आणि हा OH कंबाईन होईल वॉटरमध्ये. अगेन हा जो हायड्रोजन आहे निघून जाईल, म्हणजे नेमकं होईल काय, ह्या क्लोरीन बरोबर, वन ऑफ दिस क्लोरीन, Cl3 चे 3 मॉलिक्युल आहेत ना, त्यातल्या एका क्लोरीन बरोबर कंबाईन होणे HCl प्रोडक्ट जनरेट करेल. आता राहिलं काय, CHCl2, तो मी इथे लिहिला CHCl2. इथे काही प्रिंटिंग मिस्टेक वगैरे झालेली नाही, सरांचं काही चुकलेलं नाही, माझं काही राहिलेलं नाही. ओके. 3 क्लोरीन मधला एक क्लोरीन हायड्रोजन बरोबर रिॲक्ट झाला, HCl मॉलिक्युल फॉर्म केला त्याने. या एक्सेस ऑफ वॉटर जे असेल ते H प्लस OH मायनस बरोबर कंबाईन होईल आणि O मायनस Na प्लसचा प्रोडक्ट जनरेट होईल. याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतात. म्हणजे आता लाईफ टाईम स्पॅन खूप कमी असतो आणि हा अनवॉन्टेड प्रोडक्ट आहे, डिझायर्ड प्रोडक्ट नाहीये. ओके. त्याचं समजा मी परत बेस हायड्रोलिसिस केलं तर मला इथे ऑक्सिजनची ऍडिशन होते आणि हे दोन्ही क्लोरीन मॉलिक्युल निघून जातात, म्हणजे अल्डिहाइड इथे मिळाला. त्याचं फर्दर हायड्रोलिसिस केलं तर इथे आपल्याला H पाहिजे, म्हणून मी OH आणि CHO दिलं. ह्याला आपण म्हणतो सॅलिसिलॅल्डिहाइड. आता जरा खूप महत्वाची गोष्ट आहे, समजा हीच रिएक्शन इन्स्टेड ऑफ क्लोरोफॉर्म मी यूज केला CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड नावाचा जर सॉल्व्हंट यूज केला तर मला प्रोडक्ट काहीतरी डिफरंट मिळतो. तो प्रोडक्ट असा असतो. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सॅलिसिलिक ऍसिड. हे होतं सॅलिसिलॅल्डिहाइड आणि हे ऍसिड आहे. ओके.
ओके. आता तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये काय क्वेश्चन विचारतात त्याच्यावर डिपेंड आहे. मी नोट्समध्ये मी आज तुम्हाला नोट्स ऑन करेन याच्या नोट्समध्ये मी स्पेसिफिकली मेन्शन केलं या रिएक्शनच्या खाली, इफ वी यूज इंस्टेड ऑफ क्लोरोफॉर्म, इफ वी यूज ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक कार्बन टेट्राक्लोराइड, देन द प्रोडक्ट शुड बी सॅलिसिलिक ऍसिड. जर समजा कार्बन टेट्राक्लोराइड नसेल आणि क्लोरोफॉर्म युज केलेला असेल तर सॅलिसिलाल्डिहाइड मिळतं. पण हे याचा आणि याच्यामध्ये फरक काय आहे, म्हणजे इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट. ओके, सॉल्व्हंटचा त्याच्यावरती अफेक्ट होतो आणि त्यामुळे हा मोर क्लोरिनेटेड कंपोनंट असल्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड हा त्याचा ऑक्सिडाइज प्रोडक्ट असतो. तो सॅलिसिलिक ऍसिड कसा प्रिपेअर करणार फिनॉल पासून, असा जर क्वेश्चन आला, रिमर टिमन रिएक्शन द्यायची. रिमर टिमन इज द नेम ऑफ अ सायंटिस्ट. ओके. नेक्स्ट रिएक्शन इज Kolbe's reaction. Kolbe is also a scientist. Kolbe's reaction. कोल्बेने काय केलं, फिनॉल ची रिएक्शन NaOH बरोबर केली. NaOH. ओके. त्याला प्रोडक्ट पहिल्यांदा मिळाला सोडियम फिनॉक्साइड, O minus Na+. This sodium phenoxide further reacts with CO2, carboxylic acid, that is CO2, at particular temperature, that is 393 Kelvin. ओके. चेक करा तुम्ही नोट्स मध्ये, आय थिंक 393 किंवा 398 केल्विन असेल, ह्याच्यापेक्षा तर काय वेगळं नसणार, कन्फर्म 398 असेल. आणि प्रेशर असेल 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इट विल फॉर्म. आता मला सांगा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते काहीच नाही, म्हणजे काय आहे, हायड्रोजन्स आहे. ओके. या हायड्रोजनच्या मध्ये हा CO2 मॉलिक्युल आपण ऍड करूया, म्हणजे काय प्रोडक्ट मिळेल, O मायनस Na+ आहे तसा राहील, त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. हा कार्बन आणि इथे एक हायड्रोजन आहे, त्याच्यामध्ये हा CO2 मॉलिक्युल ऍड करायचं, म्हणजे COH. आता मला सांगा, याचं जर हायड्रोलिसिस केलं तर मला काय प्रोडक्ट मिळेल, हा प्रोडक्ट मिळेल. याचं जर मी हायड्रोलिसिस केलं तर O मायनस Na+ कन्वर्जन OH मध्ये होईल, म्हणजे काय प्रोडक्ट मिळेल, सॅलिसिलिक ऍसिड हा प्रोडक्ट मिळेल. आता तुम्ही म्हणणार, समजा क्वेश्चन पेपरमध्ये असा क्वेश्चन आला, फिनॉलचं कन्व्हर्जन सॅलिसिलिक ऍसिड मध्ये करा, तर याच्यापैकी कुठली मेथड यूज करायची, तर ते तुम्हाला सांगणार इन प्रेझेंट बाय युझिंग CO2. असं जर म्हटलं तर कोल्बे इलेक्ट्रोलायसिस करायची. बट बाय युझिंग CO2 वगैरे काही मेन्शन केलं नसेल तर डायरेक्ट रिमर टिमन रिएक्शन देऊन टाकायची. म्हणजे रिमर टिमन या प्रोसेसचे 2 प्रोडक्ट मिळतात, सॅलिसिलाल्डिहाइड मिळतो, सॅलिसिलिक ऍसिड मिळतो. बट कोल्बे इलेक्ट्रोलायसिस मध्ये एकच प्रोडक्ट मिळतं, दॅट इज सॅलिसिलिक ऍसिड. ओके. आणि ह्या दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये प्रिव्हियस इयरच्या दोन्ही क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके. म्हणजे जर समजा फिनॉलच्या बेस्ट टॉप मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस कुठल्या असतील तर ह्या 3 प्रोसेस आहेत, रिमर टिमन रिएक्शन, कोल्बेज इलेक्ट्रोलायसिस अँड नायट्रेशन ऑफ फिनॉल. मग अशी सांगितलं पिक्रिक ऍसिडचं एक्झाम्पल. आणि त्याचा यूज विचारतात काही वेळा, एक यूज सजेस्ट करा. पिक्रिक ऍसिडचा यूज असतो एक्सप्लोजिव्ह मध्ये, ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये त्याचा यूज केला जातो. BARC तुम्हाला माहिती असेल, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. पुण्याला आयसर आहे. त्याच्यानंतर अजून तुमच्या NCL आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. बाणेर या साईडला जर तुम्ही माहिती असेल तुम्हाला पुण्यात तिथे आहे, त्या एरियामध्ये आयसर, NCL ह्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, म्हणजे ऑल इंडियामध्ये नॅशनल लेवलची केमिस्ट्रीची लॅब इंडियामध्ये इथेच आहे. महाराष्ट्रामध्ये तर मी असं म्हणेन की पुण्यातच आहे. बाकीच्या ज्या आहेत फिजिक्ससाठी आहे किंवा बायोलॉजीसाठी आहे ती पंजाबला वगैरे. ओके. सो हे माहिती असायला पाहिजे. ते इम्पॉर्टंट आहे, जिथे ह्या रिसर्च सेंटरमध्ये ह्या प्रोसेस कंटिन्युअसली चालू असतात लार्जर रिएक्टर्स मध्ये. ओके. सो दिस इज रिमर टिमन रिएक्शन, दिस इज युअर कोल्बेज इलेक्ट्रोलायसिस, दिस इज अ सेकंड लास्ट, आय थिंक थर्ड लास्ट रिएक्शन. आता 3च रिएक्शन फक्त राहिल्या आहेत, म्हणजे आपल्या फिनॉलची सगळ्या रिएक्शन संपतील आणि मग आपण थांबूया. ओव्हरडोस होता कामा नये हे लक्षात ठेवायचं ऑलवेज. आता ते पचत नाही काय, बरोबर ना. पचण्यासाठी आपल्याला थोडंफार एक्सरसाइज पण केली पाहिजे. या तुम्ही रिएक्शन्सच्या रिएक्शन्स लिहून काढा. हा, ह्या रिएक्शन्स मला एवढ्या न बघता येतात, म्हणजे सर भरपूरच हुशार आहेत किंवा असं काही नाहीये. ओके. सरांनी प्रॅक्टिस मात्र भरपूर केली, हे मात्र खरं. प्रॅक्टिस भरपूर केली मी, आणखीन म्हणजे मला जेवढा टाइम मिळेल मला त्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी यूज करायचो. असं मी काय ठरवून कधी केलं नव्हतं की किती स्टडी केला, किती वेळा रिॲक्शन दिल्या की माझ्या लक्षात राहायच्या वगैरे, असं काही नाही. एखादी रिॲक्शन माझं इंटेन्शन किंवा माझं IQ, तुमचा IQ याच्यामध्ये डिफरन्स आहे. तुमचा माझ्यापेक्षा खूपच चांगला IQ असेल, गॅरंटी आहे मला याच्यामध्ये. पण जेवढं तुम्ही एफर्ट द्याल तेवढं तुम्हाला त्याच्यामधनं बेनिफिट मिळत असतो, आउटकम्स मिळत असतात. सो प्लीज प्रॅक्टिस ठेवा. वाचू नका रिॲक्शन वाचून खूप पटपट समजतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्री बोलाटाईल आहे, परत परत सांगतो नेहमी. जेव्हा तुम्ही त्या रिॲक्शन वाचता तेव्हा ते लगेच उडून पण जातात, त्यामुळे लिहून काढा, विसरणार नाही कधी. ओके. ओके. थर्ड लास्ट रिॲक्शन इज ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल.
So when phenol undergo oxidation in presence of CrO3 or K2Cr2O7 or KMnO4 in presence of dilute H2SO4 as a solvent, it will form parabenzoquinone as a major product. Parabenzoquinone. ओके. इट इज हा बघा अल्टरनेट कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड सिस्टीम नाही आहेत या सिस्टम मध्ये. याचं रिझन काय, इट इज अ प्लेनार नो डाऊट. इट ओबे 4n+2 pi इलेक्ट्रॉन रूल, इट इज ऑल्सो करेक्ट. बट बोथ दिस डबल बॉन्ड्स आर आउट ऑफ द सायक्लिक रिंग, त्यामुळे ते सायक्लिक नेचर मध्ये आपण कसं पकडणार ना. मग हे सायक्लिक अल्टरनेट आहेत का बघा, इथे सोडून इथे यायला पाहिजे डबल बॉन्ड, तसं नाहीये. अनसॅच्युरेटेड कंपोनंट जरी असला त्यामुळे तो अरोमॅटिक कंपाऊंड नाहीये, इट इज अ नॉन अरोमॅटिक कंपाऊंड आणि तो अरोमॅटिसिटी लूज करतो, म्हणून त्याला आपण पॅराबेन्झोक्विनोन असं कन्सिडर करतो. हा कंपाऊंड स्टेबल नाही, त्यामुळे फिनॉलचं ऑक्सिडेशन केल्यावर काय प्रोडक्ट मिळतो, आन्सर आहे पॅराबेन्झोक्विनोन. आता बघूया रिडक्शन ऑफ फिनॉल. रिडक्शन ऑफ फिनॉल. ओके. सो व्हेन फिनॉल, ही मला वाटतं रिएक्शन 11th स्टँडर्डला होती. फिनॉल रिॲक्ट विथ 3 मॉलिक्युल्स ऑफ H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल. दॅट इज, तुम्ही ज्याला आपण कन्सिडर करतो निकेल, किंवा असं कन्सिडर केला तरी चालेल, Zn डायरेक्ट घेऊया. ओके, झिंक डस्ट. तर तुम्हाला प्रोडक्ट मिळतो बेन्झीन आणि तुम्हाला बाय प्रोडक्ट असतो ZnO. हा झिंक मॉलिक्युल या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो. ऑक्सिजन आणि झिंक गेला की इथे ऑलरेडी इथे हायड्रोजन आहेतच, म्हणजे C6H6 मॉलिक्युल झाला, म्हणजेच काय, बेन्झीन. सो ही झाली रिडक्शन. एक एकदा येऊन गेलेत हा या रिॲक्शन सुद्धा पेपरमध्ये. आणि एक नवीन रिॲक्शन आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन, जी आता मी लिहिली होती, जी लास्ट रिॲक्शन आहे तुमची फिनॉलची. So when phenol reacts with 3 molecules of H2 in presence of nickel, 473 Kelvin temperature, it will form cyclohexanol. हा प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. आता हे कसं लक्षात ठेवलंय माहितीये, मी माझी ट्रिक मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला लक्षात ठेवायला बरं पडेल. रिडक्शन म्हणजे ऍक्च्युली आपण ट्रान्झिशन मेटल ऍड करतो आणि रिडक्शन याचं होणार, कारण अरोमॅटिक रिंग वरती जर कुठलाही सबस्टिट्यूएंट असेल तर तो मोर फेवरेबल असतो ऍसिडिक म्हणजे ऑक्सिडेशनसाठी किंवा रिडक्शनसाठी, आपल्याला माहिती आहे. बट इन केस ऑफ कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन प्रोसेस, जर समजा कॅटॅलिस्ट यूज केला आणि त्याच्याबरोबर कुठलाही निकेल ट्रान्झिशन मेटल आणि हायड्रोजन ऍड केलेला असेल, तर तो निकेल इलेमेंट हा डबल बॉन्ड आधी रिड्यूस करतो, ऑक्सिजनला रिड्यूस नाही करत. ओके, त्यामुळे त्याला कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणतात. कॅटॅलिस्ट यूज केलाय निकेल, हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आणि रिडक्शन मध्ये काय केलंय, डायरेक्ट झिंक आणि ऑक्सिजन, प्रत्येक ट्रान्झिशन मेटलची टेंडन्सी असते की इझिली चिलेटिंग कंपाऊंड, म्हणजे त्याला आपण म्हणतो चिलेशन, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये हा वर्ड तुम्हाला येईल. सो Zn आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होईल आणि तो ZnO बाय प्रोडक्ट येईल. त्यामुळे रिडक्शन वर्ड आला तर लिहायचं बेन्झीन, बट कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन वर्ड आला तर त्याला कन्सिडर नाही करायचं, रिडक्शनच आहे ते म्हणून असं कन्सिडर नाही करायचं. त्याला तुम्हाला प्रोडक्ट आहे सायक्लोहेक्झॅनॉल. हे जे ऍक्च्युली हा डबल बॉन्ड जातो, म्हणजे काय होतं, इथे 3 बॉन्ड्स असतात ना, हे 3 बॉन्ड रिड्यूस करण्यासाठी मी 3 कोइफिशियंट घेतलाय H2 चा. ओके, इथे 5 बॉन्ड असते तर मी 5 H2 घेतले असते, इथे 8 बॉन्ड असते तर मी इथे 8 H2 घेतले असते. तुम्हाला प्रोडक्ट मिळेल सायक्लोहेक्झॅनॉल. सायक्लोहेक्झॅनॉल, इट इज नॉट फिनॉल. फिनॉल मध्ये आतमध्ये रिंग काढतो, त्याला आपण कन्सिडर करतो इलेक्ट्रॉन डेन्सिटी, आणि इथे आपल्याला डबल बॉन्ड नाहीयेत, त्यामुळे त्याला आपण कन्सिडर करतो इट इज अ सॅच्युरेटेड सिस्टम, इट इज नॉट अनसॅच्युरेटेड, बट ऑल दिस कंपाउंड्स आर अनसॅच्युरेटेड इन नेचर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर रिएक्शन्स ऑफ फिनॉल. प्लीज फक्त याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे म्हणून विसराल तुम्ही. नोट्स मध्ये मी शेअर करणारच आहे, बट तरी सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, रिवाइज करताना बरं पडेल. डन. ओके, सो जसं आपण कन्सिडर केलं होतं त्याप्रमाणे रिॲक्शन्स ऑफ फिनॉल आज कम्प्लीट झालेले आहेत.